सरात शिवसैनिकांचा संवाद मेळावा झालेला आहे. काय नेमक्या सूचना तुम्ही शिवसैनिकांना दिल्या आणि काय फीडबॅक आहे? संपर्क मंत्री म्हणून या जिल्ह्यात माझं प्रथमतः आगमन झालेलं आहे आणि आज इथल्या शिवसैनिकांशी मी भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि पूर्वीच माननीय अर्जुन खोतकर साहेबांच्या नेतृत्वात या जिल्ह्यात शिवसेना ही खूप मोठी शक्ती आहे. त्याला अधिक बळकट कशी करता येईल, शिवसेनेचं संघटन अधिक बळकट कसं करता येईल, शिवसैनिकांना जास्तीची ताकद कशी देता येईल आणि त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा देऊन त्यांना एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेत, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्या संघटनेमधलं क्रियाशील सहभाग, सोबतच माननीय शिंदे साहेबांचं काम देखील आम्हाला घराघरात, दारादारापर्यंत न्यायचं आहे आणि एक जबरदस्त नेतृत्व आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपलं नाव, आपलं स्थान निर्माण केलं आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते हे जास्त संख्येने राहावे आणि शिवसेनेच्या मदतीशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालू शकणार नाही, अशा पद्धतीची शिवसेना आम्हाला निर्माण करायची आहे. त्यासाठी आज कार्यकर्त्यांशी मी संवाद केला, त्यांचे काही प्रश्न होते ते समजून घेतले, शिंदे साहेबांनी त्यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या ते मी त्यांना सांगितल्या आणि मला विश्वास आहे की पूर्वीपासून या जिल्ह्यामध्ये एक उत्तम संघटना आहे, त्याला अतिउत्तम कशी करता येईल हाच आमचा पुढचा प्रयत्न राहणार आहे. खरं तर सातत्यानं शिवसेना जालना जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र तुम्ही मगाशी भाषणात बोलताना असं बोललात की निधी वाटपाच्या संदर्भात कुठेतरी दुजाभाव काही प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीची तक्रार आहेच, परंतु महायुतीमध्ये आम्ही हे सर्व सूत्र ठरवून टाकलेले आहे. प्रत्येक योजनेमध्ये लोकप्रतिनिधीचा सहभाग, आमदारांना किती निधी द्यायचा, कमिटीमध्ये प्रत्येक पक्षाचे सदस्य कसे ठेवायचे, जिथं भाजपचा आमदार आहे तिथं शिवसैनिकाला कसं न्याय देईल, जिथं शिवसेनेचा आमदार आहे तिथं भारतीय जनता पक्षाला कसं न्याय देता येईल, याचं एक सूत्र ठरलेलं आहे. ज्या जिल्ह्यात निधी वाटपामध्ये किंवा कमिटी वाटपामध्ये हा सूत्र चं पालन झालं नसेल ते पालन आपण करून ते बदलून घेऊ, एवढंच त्यामागचा उद्देश आहे आणि ते आम्ही भविष्यात करणार आहोत. खरं तर मराठवाड्याने भरपूर काही शिवसेनेला दिलेलं आहे. अशातच आमदार अर्जुन खोतकर पाचव्यांदा आमदार आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना काही मंत्रिपदाचे चान्सेस आहे का? कारण तशी चर्चा रंगू लागली. मी अर्जुन खोतकर साहेब 5 टर्मचे नाही आहे, ते महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात सिनियर आमदार आहे. त्यांच्या नंतर जो सेकंड सिनियर आमदार आहे तो 10 वर्ष ज्युनियर आहे त्यांच्यापेक्षा आणि त्यामुळे त्यांना शेवटी एका पंक्तीत प्रत्येकाला जेवण मिळत नाही. आमच्याकडे मंत्रिपदाची संख्या कमी आहे, परंतु शिंदेसाहेब त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांची सिनियरिटी बघून जसं मला म्हणजे 25व्या वर्षी न्याय मिळाला, ते 2दा पहिले मंत्री झाले होते. कदाचित काही वेळेसाठी हे आडीपाडीने प्रत्येकाला संधी मिळत असते आणि माननीय अर्जुन खोतकर साहेब हे राज्य सरकारमध्ये मंत्री होतील असं मला आत्मविश्वास आहे. महायुतीचे 17 ठिकाणी उमेदवार लढतात विधान परिषदेसाठी. काय चित्र असेल? 17च्या 17 जागा आम्ही निवडून आणू, यापेक्षा जास्त मला काय सांगायचं. बंडखोरी झाली, काही बंडखोरी झाली, काही झाली असेल तरी ते निकाल येऊ द्या आणि निकाल पाहून घ्या. ज्या यशा आम्ही विधानसभेत घेतलं त्यापेक्षा विधान परिषदचा स्ट्राईक रेट आमचा जास्त राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.